बनवत आहे राधा. मला असा मस्त गजरा लावता मी हिला छान आई पाव सुंदर झाला तो एकच पाहिजे. याकडे ग्रीन वाली बॅट लावून दिला. हे किती क्यूट बसले याच्या काय कन्हैया कृष्णा. बाबाला सांगितलं ना बरोबर. हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आजचा व्लॉग आहे जन्माष्टमी स्पेशल व्लॉग आणि मी आज परीला बनवत आहे राधा. खूप प्रिटी दिसणार आहे परी आणि तुम्हाला आजचा व्लॉग खरंच आवडेल. खूप छान आहे आजच्या व्लॉग मध्ये. इकडे हो अशी रुक्मिणी बनवते हिला कारण ही पातळ नेसत आहे ना. है नाही तुम्ही पण नेसला होता. आज आम्ही हिला बनवत आहे राधा, पण ही राधासाठी घालते आहे पातळ, हो ना. मी बनवून देता हिचा मेकअप करून देणार आहे. मी हिला मेकअप करायला खूप आवडते. टपरीला राहू दे, राधा घालते 2 वेण्या. है ना रोशन, 2 वेण्या घालते ना राधा. घालते यार 2 वेण्या, मला माहित आहे. राधा 2 वेण्या घालते. नाही, एक वेणी घालते. बघा बरं आई, जमलं का? जमलं ना पिन लाव ना. चल आता हे कर ना. चल ना. तर अशा 2 वेण्या राहू देऊ आपण आणि याला असा मस्त गजरा लावू, आहे की नाही. है ना, छान दिसत आहे ना. हा, असंच करू. थांब, छान करून देते. तुला थोडस वेगळी चांगल्या घालून देऊ का 2 वेण्या. 1 मिनिट थांब. कंगी कुठे आहे? कंगी सब सखियन में राधा जो प्यारी, मोहन के मन को लुभाई गई रे, मोहन के मन को. तर सर्वात आधी हिची ना, सर्वात आधी आम्ही ठरवलं की हिची हेअरस्टाईल करायची. तर मी विचार केला की जर राधा बनत आहे तर 2 वेण्या छानच दिसते, हो ना परी. तर आम्ही 2च चुटी राहू देत आहे. 2 चुटीमध्येच हेअरस्टाईल करणार आहे. छान हेअरस्टाईल करून देणार आहे मी हिची. मग नाही तर का. लावूया हा गजरा छान वाला, है ना. 1 नंबर वाटत आहे हा गजरा. असं मस्त लावून देते तुला, है ना. थांब, हे काढायला. हो ना. कसा वाटत आहे गजरा? छान आहे. हा, छान आहे. परीला थोडासा मेकअप करून देत आहे मी इथे. तर काहीच नाही, आधीच थोडं पावडर लावून घेते आहे आणि मग थोडं ब्लशर वगैरे लावून देते आहे. कारण पिंक पिंक छान वाटेल थोडं, म्हणून मी विचार केला की थोडं पावडर नंतर ब्लशर आणि थोडीशी लिपस्टिक असं करूया. अजून करायला 1 मिनिट. मेकअप राहिला. मेकअप नाही. हो. मुलांनी जास्त मेकअप नाही करायचा असते. लाईट नाही. लाईट वाला. वा, आता थोडा हिला आय मेकअप करून देऊ. छान मस्त पिंकिश सुंदर राधा बनवणार आहे मी आज हिला. तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेल मी की किती छान बनवत आहे ना परी. हो. हायलायटर लावू मस्त छान शायनी साठी आणि थोडी लावूया लिपस्टिक. हालू नको. अशी लंबी वाली लावूया का? काय टिक्का दिसते ते. 1 नंबर दिसते, छान दिसत आहे. 1 मिनिट इकडे ये. एक राहिला. कानातले नाही होत ना तुला? नाही, मला हे मला ते दुखते कानातलं. सो फायनल लुक इज हिअर. किती क्यूट दिसत आहे छोटीशी राधा. छान दिसत आहे. मी रेडी केलं हिला. खूप सुंदर दिसत आहे ही.
साक्षी काकूच्या कोणीच नाही बनू शकत असा. आईला दाखवून येते का किती क्यूट दिसत आहे. चल आईला दाखवून ये. थांब एक मिनिट. आई फायनली बघासाठी हे जमली नाही. हा तिथे पिन लावा लागेल. तिच्या कानात जात नाही म्हणते ना. रोशन कसं वाटत आहे? जमलं ना? कानातले तर पावते 2 वेण्या पण तर छान वाटत आहे आई. हो ना? कानातले तर सांग आता पावते तर तिला दुखते म्हणते. दुखत नाही ते सुजलंय. मस्त दिसत आहे ना रोशन? छोटीशी राधा इथे फुगले गाल आई बोलल्या की थोडं जे मी गंध लावलाय ना ते वाढून दे, छान दिसेल अजून लावून दे म्हणून. तर मी म्हटलं की ठीक आहे लावून देते. तर सुंदर वेल काढले मी, खूप सुंदर दिसत होती परी. बघा किती छान वाटत आहे ना. मला पण खूप आवडलं ते तिचं लुक. मला वाटलं नाही मी इतकं छान करेल, पण खूप सुंदर दिसत होतं. आपली व्हिडिओ काढत असून रोशन करतो. आई पाव बघ इकडे बघ. हा छान दिसत आहे, सुंदर. या सप्तसुरांच्या आला मी हिच्या सोबत जात आहे कंचन वहिनीकडे. हिच्या घरी जात आहे कारण यांच्याकडे कन्हैया बसतो आणि मला भरपूर सारे काम आहे तिथे आता. त्यामुळे मी तिथे जाता. हिला राधा बनवलं. बघा किती छान दिसत आहे ना, क्यूटी. खूप मस्त वाटत आहे मला. आणि मला जमलं यार, ते मला जमलं. परीकडे आले तर बोलले ते की करंजा भरायच्या बाकी आहे. तर मी खूप साऱ्या करंजा भरल्या आणि कृष्ण भगवान येऊन बसले होते. फक्त तयारी पूजेची व्हायची होती. तर आम्ही बोललो की सर्व स्वयंपाक वगैरे रेडी झाल्यावरच मग आपण पूजेची तयारी करायची, म्हणून आम्ही थांबलो होतो. तुम्ही बघू शकता खूप छान असा मस्त स्वयंपाक रेडी होत होता. आम्ही तिघी पण जावा एका गॅसवर करत आहे स्वयंपाक. म्हणजे कंचन वहिनी भाजी करत आहे, मी चहा मांडला होता आणि गीता वहिनी करत होत्या वडे. तर वडे तळत होत्या त्या. आम्ही एक सोबत स्वयंपाक करत होतो आणि गप्पा गोष्टी खूप करत होतो, कारण इथे आमचं मस्त छान असं टॉपिकवर बोलणं सुरू होतं. छान वाटत होतं एकंदर. म्हणजे छान फिलिंग होती ही. आणि खरंच देवबाप्पा घरी आल्यावर हे सर्व करणं म्हणजे किती छान वाटते ना. आणि प्रसन्न खूप वाटते घरामध्ये. आणि आज घरामध्ये खूप छान वाटत होतं. घरामध्ये असं उल्हास येत होता, म्हणजे असं चहल-पहल सर्व होतं इथे. खूप मस्त वाटत होता म्हणजे आजचा दिवस खूप छान होता. पण उद्याला पण एक वेगळा व्लॉग येईल तुमच्यासोबत, कारण उद्याला पण जन्माष्टमी आहे आणि उद्याला कृष्ण उठून पण जाईल. तर त्याचा व्लॉग राहील उद्याला. खूप छान राहील तो पण व्लॉग. तो पण बघाल माझा व्लॉग. आजचा व्लॉग आहे कृष्ण बसण्याचा व्लॉग आणि उद्याचा राहील सत्यनारायणची कथा, कृष्णाजीचं विसर्जन, हे सर्व राहील उद्याच्या व्लॉगमध्ये. सो मी विचार पण करत आहे की उद्याला मी साडी नेसली पाहिजे का. जर जमलं तर मी साडी नेसेल, तो पण राहील व्लॉग. थांबत नाही. रोशन काय करताय? पान त्यांना पाठवा ना आता. खाली पिली बसली असून तर. किती झाली सिटी? किती झाले? पोरखा गलवान का? 2च झाला. तिसरी आहे. तुम्ही सांगा उचलून तिकडे ठेवून द्या. छान वाटत आहे. 4 खांब आहे त्याला. तेच गणपतीला होते आता, आहे की नाही? छान दिसत आहे.
छान वाटत आहे. ते विकत आणलं का तो कपडा पण? 2 का बरं आणले? अच्छा, बरोबर झाला तो एकदम. चौरंगची गरज नाही आहे यावर. हो तर आता इथे नाही आहे गरज चौरंगची, कारण ऑलरेडी पाठ सारखं आहेच ते. गणपतीच्या छत कामात येते म्हणून मला त्याची बॅकग्राऊंड काढून छत कामात येते आता अशी. पण गणपतीचे नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे गणपतीत ना आता सेम सेम दिसेल. हो ना? नाही तर मग ते छत काढून घेशील गणपतीच्या वेळेस. नाही गणपतीच्या वेळेस राहू द्या छत. 10 दिवस गणपती छत पाहिजे. छत पाहिजे. राहू दे ना आता पण काही नाही होत ना. नाही तर हर वर्षी फुलं हे चेंज करत राहील थोडंसं. हे हो ते चेंज करू शकता तुम्ही. आणि तुम्ही माहिती आहे का ह्या छतचा कापड पण चेंज करू शकता. आपल्या घरच्या घरीच बनते, कारण ते ऑलरेडी साचा तर तयारच आहे. गुंडाळून कापडच चेंज करायचं आहे. साचा ऑलरेडी तयार आहे त्याचा. कॉम्बिनेशन छान वाटत. छतचा कलर चेंज करता येते. ते दोन्ही पण नाही का. आणि मेन म्हणजे माहिती आहे गणपतीला अजून छान वाटेल, कारण ऑरेंज कॉम्बिनेशन गणपतीला कसं छान वाटते. झालं ते. आणि मग ते कसं भिंती वगैरे पण खराब होते मागे भिंतीला. माझ्याकडे ग्रीन वाली मॅट लावून दिली नंतर मस्त पिला हे करून तार वगैरे ठेवतो. ते मग नाही का नंतरच्या वेळेस नाही का गणपतीच्या वेळेस तुम्ही आजूबाजूला 2 हे पण ठेवू शकता फ्लॉवर पॉट त्याच्या नाही का. तिथे छान वाटत मागे. इथे नाही का इथे फ्लॉवर पॉट वगैरे पण ठेवू शकता. छान म्हणजे याचे वाले आणि गोल्डन वाले गणपतीच्या वेळेस राधा हे किती क्यूट बसले याच्यात. ते कोण आहे? परी आहे का ती? परी आहे ती. सुंदर दिसत आहे. अरे यार सो आमच्याकडे बसलाय कन्हैया. खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे वहिनींनी आणि दादांनी. खूप सुंदर दिसत आहे. छोटासा बालगोपाल त्याहूनही सुंदर आहे. मध्ये मध्ये डिस्टर्ब करणारे लोक खूप येतील. फोटो काढणारे किती जण आहे इथे बघा. काहीतरी बोल. हॅलो, आमच्या घरी आता कृष्णा बसला आहे, तो उद्या उठणार आहे. हाय. मेकअप व्हायचाच आहे यांचा. सो पूर्ण स्वयंपाक रेडी आहे. आज भात नाही बनवला जात, चण्याची भाजी केली आहे. खूप मस्त तर्री आली आहे त्याला. आणि इकडे काय आहे? पुऱ्या. त्यानंतर इथे काय आहे? पुरी. इकडे आहे पोळ्या. आणि यामध्ये आहे कढी. म्हणजे सर्व काही रेडी आहे एकदम. थोड्या पोळ्या टाकायच्या बाकी आहे आणि लवकरच टाकून देऊ. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा. तिला विचार काय झालं म्हणून. हॅलो हॅलो. कृष्ण भगवानची स्थापना झाली होती आणि आता वेळ होती पूजेची. तर आधी सोहम पूजा करून घेत होता, म्हणजे सर्व काही बरोबर ठिकाणी ठेवत होता. आणि मग नंतर आम्हाला सुद्धा पूजा करायची होती. तर मी वाट बघत होती की रोशन कधी येते तर. आणि फायनली रोशन आला होता आणि मला माहितीच नव्हता. तो येऊन बसला होता. तर मी त्याला विचारत होते की तू कधी आला. तर तो बोलला की मी किती वेळचा आलो आहे, तुला तर माहितीच पण नाही. म्हटलं मला खरंच नाही माहिती तू कधी आला तर. आणि मग नंतर रोशनने सुद्धा पूजा केली छान. मी म्हटलं छान आशीर्वाद माग देवाला की आपलं यूट्यूब चॅनल खूप चालायला पाहिजे आणि आपले फॉलोअर्स पण खूप वाढायला पाहिजे, असा आशीर्वाद माग, म्हणजे माझ्यासाठी माग. तो बोलला की हो, मागाव नाही लागत, तो ऑटोमॅटिक देव देते. कशात?
आणि मग मी सुद्धा मस्त पूजा करून घेतली. अक्षिदा वाहल्या, फुलं वगैरे वाहले देवाला. खरंच खूप छान वाटत होतं आज आणि आजची जी वाइब होती एकदम मस्त पॉझिटिव्ह वाइब होती. मस्त वाटत होतं. हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की कन्हैया भगवान की जय. हॅलो, कशा आहात? म्हणजे 6 ते 9 नाही 9 ते 16. मला तर वाटलं की म्हणजे याचंच आहे. एक घंटे को दो बैठो. तर फोटो तर वेळेवर पण काढता येते ना. तुम फुल नहीं में बैठे. ये ब्लॉगर, ये दूसरे ब्लॉगर. सुनी जो तेरी मुरली चली रे चली. कशीच करते यार एकदम असं. सुनी जो तेरी मुरली चली रे पिया मोरे ओ जुलमी. मग फायनली वेळ झाली आरतीची आणि आरती सुरू झाली. आरती करून झाली होती. मग म्हटलं की चला आता जेवण करायला घेऊया. मी सर्वांना जेवण करायला वाढलं. मी स्वतः सुद्धा जेवण करायला घेतलं. खरंच खूप छान झाला होता आजचा स्वयंपाक. आणि मग आईस्क्रीम वगैरे आणली होती, ते वगैरे खाल्ली आणि मग घरी आली. 12 वाजले होते. कृष्णाजीचा जन्म झाला होता. मी गुलाल वगैरे टाकला छान आणि म्हटलं गोपाल बालकृष्ण भगवान की जय. तर